मालिक हैं। हम अपने हुक्म से ही अंदर आए थे और अपने ही हुक्म से बाहर चले जाएंगे। हम अपने हुक्म के खुद मालिक हैं। हम अपने हुक्म से ही अंदर आए थे और अपने ही हुक्म से बाहर चले जाएंगे। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काय बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या। बिटमार्क आणि शेकीपॅड तुम्ही अल्टरनेटिव्हमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बिटमार्कला आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। आता बिटमार्कला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, मी याच्यात तुम्हाला काहीसं मटेरियल आधीच ॲड करून दिलं आहे। आता याच्यात काय करायचे, चेंजेस काय नाही, कशा प्रकारे हे आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे ते सगळं मी प्रॉपर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन त्याला ऑलरेडी सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, इथं काय करायचं आहे, आपल्याला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे आणि पहिल्या सेशन क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। सर्वात मी इथून जे फोल्डर दिले फोल्डर अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ज्या फोटोवर तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचे आहे आणि 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। इथून फुल कामनी एरियामध्ये आपल्याला हा फोटो करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं, मूळ अड्रेसच्या याच्यात जायचं आहे आणि या फोटोला काय करायचं आहे, असं बरोबर सेट करून घ्यायचं आहे मधोभागी आणि या फोटोला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे। तर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, फक्त एका जागी आपल्याला हे म्हणजे कट मारायचा आहे फोटोला। तर आपल्याला काय करायचं आहे, 18.28 बिटला यायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून 2 भागी आपल्याला फोटो करून घ्यायचा आहे। तर आता काय करायचं आहे, तर जे काय पहिला फोटो आहे इकला तर त्याला काय अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि जे काय आपले ग्रुप आणि सॉन्गचे म्हणजे जे काय बॅकग्राऊंडला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे फोटो। आणि त्यानंतर या पण फोटोला आपण अशा प्रकारे दोन्ही लेअरच्या खालती घेऊन येऊ। तर अशा प्रकारे आता बघू शकता, डायलिक पेन जे असेल तुमच्या जर म्हणजे आपल्या फोटोवर बरोबर बसत नसेल तर या ग्रुपवरती अशा प्रकारे एकदा क्लिक करायचं आहे, मूळ अड्रेसच्या याच्यात जायचं आहे, इथून याला अशा खाली वरती अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबात लावून घेऊ शकता, काही विषय नाही त्याचा। तर आता त्यानंतर एवढं काम आपलं झालेलं आहे। आता इथून आपण एक कीपॅड द्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि मी एक शेकीपॅड देईल तुम्हाला, ते ओपन करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे, 3 लाईनवर क्लिक करायचं आणि इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मेन बिटमार्कला आपल्याला इथून ओपन करायचं आहे। आता मेन बिटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, शेवटला जायचं आहे आणि शेवटीला जे काय एक आपला फोटो आहे तर त्या शेवटच्या फोटोला अशा प्रकारे आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचं आहे। तर आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। तर आता हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, शेअरच्या बाजूला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा आणि अशाच प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ शिकायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।